नमस्कार, मी माधवी मंदार खंडाळकर. गेल्या 3-4 दिवसांपासून सोशल मीडियावर आपण सगळे बघतच आहात की रुपाली पाटील ठोंबरे हिच्या घरच्यांनी माझ्यावर येऊन जो काही हमला केलाय आणि त्याचं स्वरूप राजकारणाला दिलंय किंवा काय तिने जे काही चुकीचं वक्तव्य केलंय ह्याच्यावरून मी आज ही पत्रकार परिषद बोलवलेली आहे. तर माझं असं म्हणणं आहे की रुपाली पाटील आणि हिचे माझे वैयक्तिक वाद पहिल्यापासून होते. एक 2019 पासून मी थोडंफार राजकीय आणि सामाजिक कार्य करण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यानंतर तिने काही चुकीच्या गोष्टी तेव्हाही घडवल्या होत्या आणि मी तेव्हा या बाईच्या कोण नादी लागणार आहे, फालतूबाई आहे म्हणून मी अक्षरशः तेव्हा ते सगळं सोडून मी माझा संसार आणि मी असं मी धरून मी त्या सगळ्या ह्याच्यातनं बाहेर पडले होते. आणि आता ज्या काही घडामोडी चालल्यात सध्या काही असेल तिचे जे काही वागणूक किंवा एक कुठंतरी माझ्या मनात ती सल होतीच की ह्या बाईमुळे आज मला कधी राजकारणामध्ये किंवा समाजकार्यामध्ये यायचं म्हणलं तर मला असं वाटायचं की अरे अशा महिला असल्यावर आपण कसं काय यायचं, म्हणून मी तिथे येणं टाळत होते. आणि आता जे काय घडतंय तेव्हा मला असं वाटलं की अरे हे चुकीचं घडतंय. जर ह्या अशा महिला याच्यात असतील राजकारणामध्ये तर सर्वसामान्य घरातून चांगली व्यक्ती, चांगलं व्यक्तिमत्व असलेली, चांगलं कर्तृत्व आणि वक्तृत्व असलेली व्यक्ती समाजामध्ये बाहेर येणारच नाही. म्हणून मी एक पोस्ट केली होती की रुपाली पाटील सारख्या महिलेला निलंबित करा, कारण या महिलेमुळे आज अख्ख्या महाराष्ट्रामध्ये असेल किंवा कुठे आज चांगल्या घरातल्या महिला यायला घाबरतात. आज तिचं ते तोंड, तिचं ते बोलणं हे सगळं मला कुठेतरी खटकायचं. आणि सगळ्यात महत्वाचं तिचे ते घाणेरडे विचार सुद्धा मला कधी पटले नाही. आणि एक लोकशाही आणि सामाजिक याच्यातनं मी माझं एक सर्वसामान्य जनमत मी मांडू शकते. मला काय कुणाचं हे नाहीये की मलाही तिला जसं लोकांबद्दल बोलण्याचं किंवा इतरांना आहे तशी मलाही मुभा आहे. मी तिची पोस्ट टाकली. याच्या पोस्टवरती तिला म्हणजे आज मला तर वाटतंय सगळ्या जगाचा राग तिने माझ्यावर काढलाय का मला कळत नाहीये, पण तिने आज जे काही केलंय ती नव्हती, मी इथं नाहीये आणि मग तिच्या घरच्यांना पाठवून तिने जे काही माझ्या घरात घुसून आज माझी लहान लेकरं, माझे सासू सासरे घरामध्ये, माझे मिस्टर आज आउट ऑफ आज फॉरेनला असतात ते, आणि घरामध्ये कुणी मोठा माणूस नसताना तिने ह्या गोष्टी केल्या 3-4 महिलांना माझ्या घरात पाठवून, शिवाय तिच्या बहिणीचा नवरा अमित सूर्यवंशी याला माझ्या घरात पाठवून त्यांनी बेदाम मला सगळ्यांनी मिळून दाबून म्हणजे जीवे मारण्याचाच प्रयत्न करत होते. पण तेव्हा माझ्या मुलांनी माझ्या भावांना फोन करून बोलून घेतलं आणि मग माझ्या भावांनी माझा बचाव केला. तर माझ्या भावांवर उलटे सुलटे आरोप. हा प्रकार जो काय घडला तो इतका विचित्र घडला. त्याच्यानंतर मी पोलीस चौकीमध्ये माझी कंप्लेंट दिली. कंप्लेंट दिल्यानंतर तिथं माझ्याकडनं पोलिसांनी मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य केलं. पोलिसांनी माझ्याकडनं तिथे सगळं लिहून घेतलं. ते नंतर तिच्या घरचे आले, तिच्या घरच्यांनी आणि माझ्या घरच्यांनी वगैरे. माझे मिस्टर इथं नव्हते, माझे वडील आणि आई दोघेही गावाला गेलेले, त्यामुळे मोठं असं माझ्याकडे कोणी नसल्यामुळे माझे चुलत सासरे आले होते, प्रवीण खंडाळकर. त्यांनी पण तिथे येऊन सगळ्या गोष्टी बघितल्या. त्यांनी दोघांनी, तिचे मामा आणि माझे घरचे, असं त्यांनी ठरवलं की नाही हे प्रकरण आपल्याला वाढवायचं नाहीये. या लहानपणापासूनच्या मैत्रिणी असेल किंवा काय तर आपल्याला यातनं बाहेर पडायचं, याचं काहीतरी वेगळं राजकारण होऊ शकतं. म्हणून केवळ त्यांनी मला तिथून त्यांनी सांगितलं की तू हे सगळं माघार घे आणि हे तुझ्या इच्छेने तू करतेय असं आमच्याकडनं आम्हाला व्हिडिओ दे. मग मी म्हटलं, म्हणजे तेव्हाही खरं माझी मनस्थिती नव्हती. मी खूप रक्तबंबाळ झालेले, माझं खूप रक्त गेल्यामुळे मला चक्कर येत होती. मला खूप विचित्र प्रकारे त्यांनी मारहाण केलेली आहे, त्यामुळे मी त्या मनस्थितीतच नव्हते. बरं, मी 2दा त्यांना म्हणले मला चक्कर येते, मला जायचंय. तर त्यांनी मला तिथं थांबून ठेवलं होतं की नाही थांब, आधी हे प्रोसेस करू आपण आणि मग तू जा आणि मग एक साध्या कुठल्या तरी क्लिनिक. नाही, मी म्हटलं मला ससूनमध्ये जायचंय. नाही काय ते इथं क्लिनिकमध्ये गेली तरी चालते, असं मला प्रत्येक वेळेला त्यांनी दबाव आणण्याचा प्रयत्न केला. माझ्या मनात सगळा विषय चालू होता की हे सगळे मला दबाव आणतात आणि मला ह्यातनं बाहेर काढायचा प्रयत्न करतात. तरी मी त्यावेळेला ती सिच्युएशन हँडल करायची म्हणून मी तिथं सगळ्यांच्या संमतीने तिथे सांगितलं की बरं ठीक आहे, मी हे करते ते करते, आणि मी तिथं सही दिली, तिथं व्हिडिओ दिला की ह्यातनं मी बाहेर पडते असं तसं. आणि मग मी घरी आले. घरी आल्यानंतर 12:30च्या सुमारास तिच्या घरचे आमच्या घरी येऊन, तिचे नातेवाईक येऊन त्यांनी मला सांगितलं तू अशी पोस्ट कर की हे सगळं गैरसमजतनं झालेलं आहे. म्हणून त्यांनी माझ्यावर दबाव टाकून ही पोस्ट, ही जी पोस्ट आहे
परिवार समजून मिटवत आहे. त्यामुळे प्लीज याचं कोणी कुठल्याही प्रकारचं ही जी पोस्ट आहे ही त्यांनी माझ्याकडनं दबावाखाली रात्री 12:30 वाजता घरात येऊन करून घेतली आणि गोडगोड बोलूनच करून घेत होते. पण मला कळत होतं, पण माझ्या घरामध्ये माझे सासू सासरे आणि माझी मुलं लहान आहेत. माझी काकू पण होती माझ्या बरोबर, ती सुद्धा मला म्हणत होती माधवी नको देऊ नको देऊ. पण मी तिला पण म्हणलं काकू मग यांना जाऊ दे, आपण करू नंतर काय करायचं बघू. कारण तो दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता. मला डोक्यामध्ये मार लागला होता. तुम्ही वाटलं तिथं बघताय हे खूप म्हणजे डोळा फोडण्याचा पण प्रयत्न केला करत होते ते. पण मला तिची करंगळी सापडल्यामुळे मी तिची करंगळी म्हणजे धरून ठेवल्यामुळे तिला डोळ्यापर्यंत जाता आलं नाही माझ्या. आणि असं सगळं करताना मग सगळे माझ्या घरातले पण म्हणले बरं ठीक आहे काय करायचं ते बघू नंतर. मी हा व्हिडिओ दिला पण रात्रभर मला झोप नव्हती की मी हार का मानू. जर माझ्या घरामध्ये घुसून हे प्रकार घडत असेल, आता हे आधी एकदा घडलं तेव्हा मैत्रीण म्हणून सोडून दिलं, हे दुसऱ्यांदा घडलेलं आहे. आता तिसऱ्यांदा काय मी माझा जीव जायची वाट बघू का किंवा माझ्या घरातल्यांचा जीव जायची वाट बघू का. या ह्याच्याने मी परत माझ्या स्व इच्छेने, मला कुठल्याही कुणाचा दबाव नाही, मी माझ्या स्व इच्छेने गेले आणि तिच्यावरती परत कंप्लेंट केलेली आहे की काल मी मानसिकरित्या बरोबर नव्हते आणि आज मला तिच्या विरोधात ही कंप्लेंट करायची आहे. या ह्याच्याने मी गेले, तिथं मला खूप चांगल्या प्रकारे सहकार्य मिळाले. त्यांनी मला, पोलिसांनी असेल किंवा तिथल्या कॉन्स्टेबल्स असतील, यांनी मला चांगले सहकार्य केले. मॅडम तुम्ही बसा, काल तुमची खरंच मनस्थिती नव्हती. त्यांनी सुद्धा बघितलं होतं की मी रक्तबंबाळ होते, त्या अवस्थेत मी कशी तिथं थांबले होते, हे सगळं त्यांनी बघितलं होतं. त्यामुळे त्यांनी मला दुसऱ्या दिवशी पोलिसांनी खूप चांगलं सहकार्य केलं. माझ्याकडनं परत कंप्लेंट लिहून घेतली आणि हे सगळं करत असताना मला नाही वाटलं की कुणाला सांगावं. कारण हे माझ्यावर घडलेली गोष्ट होती, माझ्यावर झालेला हा अन्याय होता. त्यामुळे मी कुणाला सांगावं किंवा कुणी मला सांगावं हे मला म्हणजे हे असं काही घडलेलं नव्हतं. आणि म्हणून मी ही कंप्लेंट केली. तुम्हाला मारहाण स्वतः रुपाली पाटील यांच्याकडनं झाली आहे का? मला मारहाण स्वतः रुपाली पाटील यांच्याकडनं जरी झाली नसली तरी रुपाली पाटीलची सख्खी बहीण काय कारणाने माझ्याकडे आली होती. मी पोस्ट रुपाली पाटीलचीच टाकली होती आणि तिचं रक्ताचं नातं आहे तिच्या बहिणीशी. हा ठीक आहे, बाहेरचं कोणी असतं ज्यांचा तिच्याशी संबंध नाही तर मी म्हणलं असतं की हे कोणीतरी आलंय किंवा कोणीतरी कोठल्या तरी. पण हे जर तिची सख्खी बहीण करत असेल तर ह्याच्या मागे सूत्रधार ही रुपाली पाटीलच आहे. आणि हे सगळं जे मी बीडला चाललीये, इकडे चाललीये, तिकडे चाललीये, हे सगळं जे नाटक करून तिने जे काय माझ्या घरी पाठवलंय, आणि हे आत्ता नाही झालंय हो, याच्या आधीही एकदा झालेलं आहे की तू कर मारल्यासारखं मी करते धरल्यासारखं, हे याच्या आधीही झालेलं आहे आणि हे दुसऱ्यांदा झालंय. आणि आता इथून पुढे पण माझं असं म्हणणं आहे की ह्याच्या पुढे जर माझ्या किंवा माझ्या घरच्या कुणाच्या केसाला जरी धक्का लागला तरी त्याला सर्वा रुपाली पाटील ठोंबरे आणि तिच्या घरचे कारणीभूत असणार आहेत. माझा विरोध फक्त एवढाच होता की मी 2019 साली जेव्हा पॉलिटिक्स मध्ये यायचा प्रयत्न करत होते त्यावेळेला माझी मुलं लहान होती. त्यावेळेला मला जो काही त्रास दिला होता, आता माझी मुलं पण मोठी झाली आहेत आणि मी विचार केला की आता आपण हिला म्हणजे ही जे काय वागते ते चुकीचं हे वक्तव्य तरी करू शकतो. आज एवढी तरी मी म्हणजे आज मलाही तेवढी लोकशाही आहे की मी माझं मत मांडू शकते. त्यामुळे मला असं वाटलं की कुठंतरी आपण आणि अजून एक गोष्ट अशी आहे की 2019 साली हिने सुद्धा माझ्या नावानिशी एक खोटी पोस्ट केली होती आणि ते सुद्धा माझ्या डोक्यात होतं की कुठंतरी मला माझ्यावर झालेला अन्याय आहे हा, माझ्या नावाने की मी फसवणूक करते किंवा असं कशी खोटी पोस्ट तिने सुद्धा केली होती. आणि मग त्याच्यानंतर मला ती एक डोक्यात होतं की माझ्या नावाने माझे फोटो टाकून हिनी पोस्ट केली तर मी का नाही करायचं, मी का नाही माझं मत मांडायचं. मलाही पटत नाहीये तू काय करतेस, मलाही पटत नाही तुझं जे काय चाललंय ते. अशा ह्या भावनेतनं मी ते माझ्या स्वतःच्या ह्याच्यावर मी ते पोस्ट टाकली होती. तुम्ही पोस्ट कधी टाकली होती, त्याला किती दिवस? मी सगळ्यात महत्वाचं रुपाली पाटील ठोंबरे हिला आम्ही एकत्र व्हॉलीबॉल खेळायचो, मला वाटतं शाळेत असल्यापासून. तेव्हा रुपाली चाकणकर होत्या का तिथे? रुपाली चाकणकर हा विषय पूर्ण वेगळा आहे, मला त्यांचा काही संबंध. उलट मी आज म्हणतेय की रुपाली चाकणकर म्हणजे महिला आयोग नाहीये.
आज महिला आयोगासाठी रुपाली चाकणकर काम करतायत, तर आज महिला आयोग माझ्यासाठी पण का नाही उभं आहे? आज चित्राताई वाघ कुठे आहेत? मी हा प्रश्न उलट सगळ्यांना करतेय की आज मला प्रोटेक्शन पाहिजे, त्यासाठी मी जर आज तुम्हाला मीडियावर दिसतंय की माझ्यावर एवढा मोठा अटॅक झालाय, तर आज तुम्ही म्हणजे स्वतःहून आज महिला आयोग म्हणू दे किंवा चित्राताई असू दे किंवा आज अण्णा, मला सगळ्यांकडनं अपेक्षा होत्याच ना. आज मी एकटी लढा देते तर माझ्यासाठी उभं राहणारं कोणी नाहीये. आज मला वाटतं आज पहिल्यांदा मला तृप्तीताई देसाईंचा फोन आलेला आहे की ताई तुम्हाला आमचं समर्थन आहे आणि मी तुमच्यासाठी आहे. मला खूप त्याच्याबद्दल म्हणजे मला खरंच बरं वाटलं की ताईंनी मला हे केलं, पण मला आजपर्यंत बाकी कुणाचा फोन आला नाही. मला याची उलट खंत आहे. तक्रार करणार आहात का? महिला आयोगाकडे तक्रार करणार आहे? मी आता खरं सांगू का, मी आता जे काय पोलीस यंत्रणा चाललेली आहे ती एकदम मला चांगल्या प्रकारे कोऑपरेट करत आहेत आणि मला असं वाटत नाहीये की अजून मला त्यांच्यापर्यंत जावं, पण मला न्याय मिळण्यासाठी जिथे कुठे जाता येईल, मग ते महिला आयोग असू दे नाहीतर महिला बाल विकास असू दे, मी कुठेही जायला तयार आहे. फक्त माझा एकच उद्देश की मला न्याय मिळाला पाहिजे. तुम्ही थेटपणे का नाही सांगत की मी राज्य महिला आयोगाकडे तक्रार करणार जर तुमचा विषय आहे? म्हणजे तुम्ही सांगत का नाही की राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल करणार आहे असं का नाही? मी म्हणते ना की जे काही त्या माझ्या या व्हिडिओवरनं जे काही राजकारण चाललंय त्यामुळे मला काही कुणाचं नाव घ्यायचं नाहीये कुठल्या याच्यामध्ये, पण मी न्याय मिळण्यासाठी राज्य महिला आयोगाकडे जाईल किंवा कुठेही, मी माझं असं म्हणणं की न्याय मिळण्यासाठी मी कुठेही जाईल. मग मला असं पर्टिक्युलर कुणाचं नाव नाही घ्यायचंय. रुपाली चाकणकर संबंध नाही तुम्ही कधी? रुपाली चाकणकर ताई जेव्हा राष्ट्रवादी महिला अध्यक्ष होत्या त्यावेळेला मी त्यांच्याबरोबर अगदी साधारण 6 ते 7 महिने सक्रिय असेल. त्या 2000 आय थिंक 18 का 17 सालची गोष्ट आहे ती. याच्या व्यतिरिक्त मी जशी राजकारणातून बाहेर पडले तसं माझं आणि ताईंचं कधीच काही संबंध नाही ना, ताईंशीच नाही, माझं कुणाशीही संबंध नाहीये. तुम्ही राजकारणातून बाहेर पडलात आणि त्यानंतर तुम्ही म्हणताय की 2019ला मला पुन्हा सक्रिय व्हावंसं वाटलं आणि त्यानंतर मग तुम्ही रुपाली पाटला? नाही, मला अजूनही राजकारणामध्ये सक्रिय व्हायचं नाहीये किंवा मलाही अजूनही काही त्याचं, हे मी माझं वैयक्तिक मत मांडलेलं आहे. नाही, तुम्ही म्हटलात ना की अशी महिला राजकारणात नकोय की महिला फालतू आहे असं तुमचं म्हणणं आहे? माझं असं म्हणणं आहे फालतू आहे नाही, माझं काय म्हणणं आहे की हे जे काय अग्रेसिव्ह भूमिका घेतात, हे काय चुकीचं जे काय वक्तव्य करतात, चुकीच्या गोष्टींना तुम्ही जर न्याय देताय आणि जे काही चाललेलं आहे म्हणजे जे तुम्ही म्हणजे कशाला आपल्या याला सोडून, विषयाला सोडून ज्या गोष्टींमध्ये तुम्ही भरकटतायत ते मला पटत नाहीये. मी सांगितलं ना, माझं वैयक्तिक वाद पहिल्यापासूनच आहे तिच्याशी. आता मला असं वाटतंय राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टीमध्ये जे काय ते डान्सचा प्रकार जो चालला होता, तर त्यावेळेला मी जे तिचं काही ते ऐकलं आणि ती त्याला जे काही मान्यता देत होती की हे असं आणि तसं, मला ते पटलं नाही की अरे तुम्ही राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या याच्यामध्ये जे एक महिला, मी त्या महिलेला नाव नाही ठेवते कारण ती तिची कला सादर करत होती आणि मला काही त्याच्यात वल्गर पण नाही वाटलं, पण मला असं वाटलं की ही जी रुपाली पाटील आहे तर हिनी हे असं त्यांचं समर्थन करणं हे चुकीचं आहे. तर म्हणून मी ते माझ्या डोक्यात आलं की कुठेतरी आपण आवाज उठवला पाहिजे. म्हणून सोशल मीडियावर मी ही पोस्ट केली की ही या महिलेला तुम्ही निलंबित करा, कारण ही कुठलंच वक्तव्य म्हणजे तीच नाही, याच्या आधी सुद्धा बऱ्याच गोष्टी मला तिच्या पटत नव्हत्या की हे ती चुकीचं करते म्हणून. तुम्ही जो व्हिडिओ तयार केलेला आहे तर त्याच्या संदर्भात अशी चर्चा आहे की तो व्हिडिओ केल्यानंतर तुमच्यावर रुपाली चाकणकरांचा दबाव आला आणि त्याच्यामुळे तुम्ही परत तक्रार द्यायला गेल्या. माझे कुठलेही फोन रेकॉर्ड तुम्ही चेक करा, कुठलेही तुम्ही, माझा ताईंशी काही संपर्क नाही. मला एकच सांगणे की ही पोस्ट जी माझ्याकडनं रात्री त्यांनी माझ्या दबावाखाली, माझ्या चेहऱ्यावरनं पण तुम्हाला कळत असेल की कुठल्या तरी दबावाखाली ही पोस्ट केलेली आहे. तिचे नातेवाईक आले होते, तिचे मामा आणि अजून एक त्यांच्या बरोबर एक कोणतरी होती.
त्यांनी हे तुम्हाला करायला लावलं होतं. हा की नाही तू ते आत्ताच कर, माझ्याकडे ती टायमिंग सुद्धा आहे, नाही केलं तर काय म्हणतो? असं काही ते बोलले नाही. कारण कसं आहे माहितीये का, की पूर्वीपासून आमच्या फॅमिलीचं एक म्हणतो ना आपण की जरी बोलत नसलो आम्ही तरी फॅमिली आमची एकमेकांबरोबर थोडीफार अशी कनेक्ट असणार ते नाही का, अगं कर तू आत्ता, तू कर ऐक माझं, उद्या याचं खूप राजकारण होईल, तू करून टाक, तू कर, अगं कर. मी म्हणलं मामा थांबा, आपण ह्याच्यावर उद्या करूया चर्चा. माझी काकू सुद्धा इथं आहे, माझी काकू सुद्धा त्यांना विरोध करत होती की नाही आज नाही करायचं म्हणून. पण त्यांनी ते जोपर्यंत मी ती आणि तेव्हा त्या दिवशीच हा प्रकार घडलाय, ज्या दिवशी त्यांनी मला मारहाण केली त्या दिवशीच रात्री मला खरंच काही सुचत नव्हतं. आणि मग मी म्हटलं की बरं ठीक आहे, मी आता ते सांगते काय असेल ते, उद्याचं उद्या बघू. आणि रात्रभर मी खरंच विचार करत होते की उद्या सकाळी हे पोस्ट माझ्याकडनं करून घेतले, हे मीडिया समोर सांगायचं हे मी ठरवलंच होतं. परंतु मला एक चांगलं बॅकग्राऊंड पाहिजे म्हणून मी आधी जाऊन कंप्लेंट केली आणि मग मी सांगितलं की हे माझ्याकडनं दबावाखाली करून घेतलंय. एवढं तुम्हाला मानसिक त्रास झालाय तर तुम्ही थेटमध्ये रुपाली चाकणकरांकडे तक्रार करणार आहात का? महिला आयोगाकडे रुपाली पाटलांच्या विरुद्ध मी करेल तक्रार आणि त्यांनी मला सहकार्य करावं अशी माझी अपेक्षा आहे. राष्ट्रवादीची बाजू घेत आहे, राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी त्रास केला, नागपूरच्या शहराध्यक्ष महिलेने त्याचं समर्थन केलं, शहराध्यक्षांनी समर्थन केलं त्या कार्यालयात, त्यांच्यावर पोस्ट केली नाही. तुम्ही स्पेसिफिक रुपाली, मग तुम्हाला सांगते ना आम्ही स्पेसिफिक रुपाली पाटील हिचे आणि माझे खूप वर्षापासूनचे वाद आहेत. मी हे सांगते ना की मला तिचं वक्तव्य, तिचं वागणं, तिचं नेतृत्व, तिचं कर्तृत्व, तिचं वक्तृत्व मला पटत नाही म्हणून मी ती पोस्ट केलेली. बाकी मला कोणाशीच काही नाहीये. मला राजकारण नाही ते निमित्त झालं, ऐका ते निमित्त झालं की जे काही ते दिसत होतं की तिथं जे काही डान्स वगैरे चालला होता आणि तिचं जे समर्थन चाललं होतं, तर मी त्यावेळेला माझ्या मनात आलं की आपण हिला कुठंतरी हे केलं पाहिजे की नाही ही चुकीच्या लोकांना हे करते, समर्थन करते, किंवा तीच गोष्ट नाही याच्या आधीच्या सुद्धा काही गोष्टी माझ्या मनात होत्या. पण मला बाकी कुठं काय राजकारण चाललंय हे तेव्हा माहित नव्हतं. मी वैयक्तिक एक रुपाली ठोंबरे पाटील समोर ठेवूनच ती पोस्ट केली होती. वैयक्तिक वादातून मी माझी पोस्ट केली होती, त्याचं भांडवल त्यांनी केलंय, ते माझ्या घरी आले, त्यांनी मारहाण केली आणि मग तिथून पुढे हे सगळं बाहेर आलंय. ती पोस्ट त्यांनी ऐकून, जनसामान्य लोकांना बोलण्याचा अधिकार आहे आणि ती पोस्ट वाचून तिने सोडून द्यायची होती. कारण बाकीचे लोक पण तिच्याबद्दल बोलतात तसं ही बोलली म्हणून तिने सोडून द्यायचं. तिने माझ्या घरी येऊन जे केलंय कृत्य त्याच्या विरोधात माझा बंड आहे. मला कुणाचा फोन आलेला नाही. चाकणकरांचा सहकारी मी त्यांचं स्पष्ट असं मत आहे की चाकणकर बाई आहे त्या सगळ्या महिलांना भडकवतात आणि रुपाली ठोंबरे यांच्या विरोधात वेगवेगळे व्हिडिओ तयार करायला लावतात. त्यांचं एक जागा म्हणून तुम्हाला त्या वापरतात. असं काही नाहीये. चाकणकर त्यांना पण मला वाटतं 2019 साली जे काही झालं ते ताईंना पण माहिती असेल, मला माहिती नाही. पण हे साफ चुकीचं आहे. हे रुपाली पाटीलचं राजकारण आहे. यात महिला आयोगाचं काही म्हणजे मला तरी वाटत नाहीये की चाकणकर हे असं काही घडलेलंच नाहीये. हे सगळं तिची खेळी आहे आणि ती राजकारण का खेळतीये? कारण ती आता ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये अडकलेली आहे. कशात अडकली? काय जे माझ्या घरी येऊन माझ्यावर हल्ला केलेला आहे, माझ्याकडून कंप्लेंट गेलेली आहे. आता या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडण्यासाठी ती माझ्यावरती हे चुकीचे आरोप करते आणि मला कुठल्याही राजकीय याला, वास्तविक या विषयामध्ये कुठल्याही राजकीय कोणाशीच म्हणजे चित्राताई असू दे, रुपालीताई असू दे, तृप्तीताई देसाई असू दे, कोणाशीच काही संबंध नाहीये. तुम्ही राष्ट्रवादी पक्षाने अशा महिलांना ठेवणे असे म्हणताय, म्हणजे जर सामाजिक टच देताय तुम्ही, तिकडे म्हणताय माझी व्यक्तिगत दुश्मनी आहे आणि दुसरीकडे म्हणताय की अजित पवारांनी यांना राष्ट्रवादी ठेवलंय. अजित पवारांचा राष्ट्रवादीचा तुमचा काय संबंध आहे? चाकणकरांचा तुमचा? कारण सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला असं कळलंय की अजितदादा पवारांनी तिला राष्ट्रवादीमध्ये घेतलंय. म्हणजे जसं त्या ती मनसेमधनं बाहेर पडली तसं दादांनी तिला राष्ट्रवादीमध्ये घेतले. म्हणून मी दादांना आवाहन केलंय की दादा तुम्ही अशा व्यक्तीला का घेतलंय? मी पक्षात नाहीये, पण मी सर्वसामान्य जनतेकडनं केलं ना की
तुम्ही अशा महिलेला घेतल्यामुळे बाकीच्या महिला येत नाहीये. मी पक्षात कुठल्याच नाही. मी हे आधीच सांगितलेलं आहे की मी सर्वसामान्य नागरिक म्हणून माझं मत मांडलेलं आहे. मला कुठल्या पक्षाशी तुम्ही जोडू नका हे मी आधीच सांगितलेलं. चांगलं काम करतायत अशा लोकांच्या नादी लागून आपण का हे करायचं असं त्यावेळेला विचार करून मी सगळ्या गोष्टी सोडून दिल्या होत्या. आणि मला कुठेतरी आता वाटलं की आपण पण म्हणजे हे करायला पाहिजे की आपण अशा महिलेच्या विरोधात आवाज उठवायला पाहिजे. तुमचा कालचा व्हिडिओ काय होता? तुम्ही सगळं प्रकरण म्हटलं असं सांगत होता. एक मिनिट मी आधी नाही मी तुम्हाला सांगितलंय तो व्हिडिओ दबावाखाली माझ्याकडनं करून घेतला होता. तिच्या मामानी आणि अजून एक त्यांच्याबरोबर एक गृहस्थ आले होते. त्यांनी तो मला की नाही तू हे आत्ता कर असा व्हिडिओ माझ्याकडनं करून घेतला. मला तो करायचा नसताना पण मी तो केला आणि मग दुसऱ्या दिवशी मी सांगितलं की हा व्हिडिओ माझ्याकडनं बळजबरीने करून घेतलेला आहे. हा त्यांचा गैरसमज आहे आणि हा त्यांची खेळी आहे ती राजकारणाची. मी माझं वैयक्तिक मत माझं असं म्हणणं आहे त्या व्हिडिओमध्ये तिने काय सांगितलंय की हिने माघार घेतलीये बरोबर आहे आणि काय सांगितलंय की ते रक्त नव्हतं हे कुंकाचं पाणी टाकलं होतं. मग मला सांगा जर माझ्या घरात येऊन मला मारहाण केलीये आणि माझ्यावरतीच खोटे आरोप करतात की मी कुंकाचं पाणी घेऊन यांच्यावरती हे करतेय तर मग मी बंड का नाही करायचा? आणि आज पहिल्यांदा नाही हे दुसऱ्यांदा झालेलं आहे. तुमच्यावरती दबाव टाकला गेला. तुम्ही लहान नाहीये. तुमच्या सोबत कुणीतरी असेल ना त्याची तिचे मामा रुपलीचे मामा किंवा बाकी सगळे आले तुमच्यावर दबाव टाकला गेला म्हणजे काय केलं? म्हणजे काय दबाव टाकला म्हणजे माझं असं म्हणणं आहे त्यांनी मला काय असं काय तुमच्या म्हणण्याप्रमाणे तुम्हाला असं वाटतंय का की एक चाकू सुऱ्या वगैरे लावून करायला लावला? तसं काही केलेलं नाहीये. त्यांनी मला स्पष्ट सांगितलं की ह्याच्यातनं पुढे जाऊन काहीतरी चुकीचं राजकारण घडू शकतं तर तू हा व्हिडिओ कर म्हणजे ह्याच्यातनं पुढे सगळं बंद होईल. हा दबाव कसं म्हणता येईल? ही विनंती म्हणता येईल? नाही विनंती नाही. हे तुम्ही करा. मला एक सांगा माझ्या घरी हा प्रकार घडलाय का त्यांच्या घरी घडलाय? हा प्रकार सगळा माझ्या घरी घडलेला आहे. त्यामुळे माझं रक्षण करायला माझे भाऊ तर उभं राहणारच ना. माझे भाऊ तर तिच्या घरी गेलेले नाहीयेत ना. त्यामुळे हे सगळं खोटं चाललंय हे समजणं इतकं काही सगळे वेळे नाहीये.